जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। सुरगाणा शहरात 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञता व्यक्त करीत शहीद स्तंभ येथे अभिवादन करण्यात आले। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1 येथील ध्वजारोहण भारती जोपळे, नगरपंचायतीचे सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र पगारिया, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, पोलीस परेड मैदानावरील तहसीलदार रामजी राठोड, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अहिरे, कृषी विभागाचे गवळी यांनी केले। पोलीस परेड मैदानावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिमच्या ठिक्यावर देशभक्तीपर गीतांवर मनमोहक नृत्य सादर केले। यावेळी रतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की 15 ऑगस्ट 1947 हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे। अनेक वर्षांच्या संघर्षानंतर असंख्य क्रांतिकारकांच्या त्याग, बलिदान आणि देशप्रेमामुळे भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले। महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल आणि असंख्य देशभक्तांच्या कार्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत। स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर संविधानाचा सन्मान करणे, देशाची एकता व अखंडता जपणे, सामाजिक सलोखा राखणे, व्यसनमुक्ती, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे। सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून टाकले। आजच्या पवित्र दिवशी आपण सर्वांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया। शिक्षण, सामाजिक ऐक्य, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे हीच स्वातंत्र्यवीरांना खरी आदरांजली ठरेल। आपल्या भारतमातेच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहूया अशी प्रार्थना केली। या कार्यक्रमास नगरपंचायतीचे नगरसेवक, सर्व सदस्य, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्या, शाळेतील विद्यार्थी, महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। किंवा पालक नसतील, दोन्हीपैकी एक नसेल, किंवा त्यांचे पालक बंदिवान असतील, तुरुंगात असतील किंवा HIV ग्रस्त असतील, असे जे पालक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे बाल संगोपन योजना आहे। ती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आम्ही साधारणतः 11 फॉर्म भरलेले आहेत।